हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर आजचा टॉपिक तुम्हाला माहितीच असेल. लास्टचा टॉपिक हा असा होता की आपल्या रिलेशनशिपमधले ग्रीन फ्लॅग्स काय आहे, आणि आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या नात्यामधले रेड फ्लॅग्स काय आहे आणि ते आपण टॉलरेट केले पाहिजे का नाही केले पाहिजे. ओके, तर सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आपल्या नात्यामधला असतो तो म्हणजे लॉयलिटी. आपला पार्टनर जर लॉयल असेल तरच बाकीचे सगळे जे काही चढ उतार असतं ते आपण स्मूथली पूर्ण लाईफ टाईम जर्नी फॉलो करू शकतो एकमेकांबरोबर. पण जर तुमचा पार्टनर तुमच्यावर चीट करत असेल किंवा वॉट एव्हर इट इज टू टायमिंग करत असेल तर त्या पार्टनरबरोबर राहण्यात काहीच पॉईंट नसतो. कारण वन्स इज अ चीटर ऑलवेज इज अ चीटर. कारण तो एकदा चीट करू शकतो आणि तुम्ही त्याला माफ केलं तर तुम्ही तुमच्यासारखं मूर्ख माणूस दुसरं कोणीच या लाईफमध्ये उरत नाही. कारण एकदा चीटिंग केल्यावरती परत तो चीटिंग करणार नाही याचं काहीच शाश्वती नसते. सो आपल्या नात्यामध्ये चीटिंग ही खूप जास्त मोठा रेड फ्लॅग असतो. दुसरी गोष्ट आहे डिसरिस्पेक्ट. एखादा व्यक्ती किंवा आपला पार्टनर आपल्याबद्दल किंवा आपल्या पेरेंट्सबद्दल किंवा आपल्या फॅमिलीबद्दल खूप जास्त डिसरिस्पेक्टफुल बोलत असेल, मुलगी असू देत मुलगा असू देत, मी दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हने बोलते. जर ते एकामेकांच्या फॅमिलीबद्दल किंवा फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल किंवा त्यांच्या स्वतःबद्दल डिसरिस्पेक्टफुल असेल तर हा एक खूप मोठा रेड फ्लॅग असतो. फॉर एक्झाम्पल की बायका ज्या असतात मोस्टली जेवणाला काय बनवू इथपासून काय नवऱ्यांना विचारत असतात, पण नवरे त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे डिसिजन घेतात तरी पण कधी कधी बायकांनी विचारत नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं असं नाही आहे, काही जणांच्या बाबतीत ते घडतं. तर डिसरिस्पेक्ट हा पण आपल्या नात्यातला रेड फ्लॅग आहे, हा आपण कमी करू शकतो. ओके, सो चीटिंगसारखा हा आपण सहन नाही केलं पाहिजे असं नाही आहे, आणि सहन तर नाहीच केलं पाहिजे डिसरिस्पेक्ट. पण चीटिंगला माफी नाही देऊ शकत, पण डिसरिस्पेक्ट करून आपण ते कमी करू शकतो. एकामेकांचा रिस्पेक्ट वाढवूयात म्हणजे की डिसरिस्पेक्ट आपोआप कमी होऊन जातो. त्याच्यानंतरची गोष्ट असते की इंडिपेंडन्स. ओके, सो एखादी हाऊसवाईफ आहे तर तिला फायनान्शियल इंडिपेंडन्स हा खूप कमी म्हणजे नसतोच, कारण ती कमवायला जात नाही बाहेर. तर खूप जणांचं असं मत असतं की ती बाहेर कमवायला जात नाही, घरातच असते. सो प्रत्येक गोष्ट तिला मागून करावी लागते की तिला काय आणायचं आहे तर नवऱ्याकडून पैसे घेणं किंवा जे काय असेल ते. पण जेव्हा आपण फायनान्शियली डिपेंड राहतो ना तर ते एक बंधन आपल्यामध्ये राहत नाही. आपण स्वतः खर्च करू शकतो. सो त्यासाठी मी असं सजेस्ट करेल, मेल जे काय आहेत ना, जर पुरुष कोणी हे बघत असेल की ज्याचा पार्टनर घरीच असतो किंवा मुलांसाठी घरी थांबला आहे, करिअर सोडून घरी थांबले, किंवा तुमची आई असेल, जे कोणी असेल, त्यांना तुम्ही जेव्हा घर खर्च देता, घर खर्च सोडून एक स्पेसिफिक अमाऊंट तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही दिली पाहिजे. जसं की ₹1000, ₹2000, जे काय तुम्हाला पॉसिबल होईल ते त्या एका लेडीला फक्त त्यांच्या स्वतःवर खर्च करायला तुम्ही दिले पाहिजे. ज्याने काय होतं की प्रत्येक छोटी छोटी गोष्टींना त्या बाईला मागावी लागत नाही. त्याच्यामुळे ना खूप जास्त असं मनाला चांगलं नाही वाटत बायकांना पण छोट्या छोट्या गोष्टी मागत राहणं. तर हे जर तुम्ही फॉलो केलं ना की त्याने काय होतं की थोडासा तणाव कमी राहतो, आणि जी समोरची लेडी आहे ती अजून जोशाने तुमच्यासाठी जे काय आहे ते करत राहते. काम होईना, प्रेम होईना, सगळं जोशात करत राहते. त्याच्यानंतरची अजून एक गोष्ट आहे जी रेड फ्लॅग आहे आपल्या नात्यामध्ये, ते म्हणजे कम्युनिकेशन गॅप. आपल्या पार्टनरसोबत दिवसातून 15 मिनटं का होईना फक्त तू आणि मी असं बसून कम्युनिकेशन हे केलंच गेलं पाहिजे. कारण काय होतं की आजकाल मोबाईल, इंटरनेट, यूट्यूब, इंस्टाग्राम, सोशल मीडिया याच्यामध्ये ना आपण इतकं गुंतलेलो असतो, काही खूप जास्त नेगेटिव्ह न्यूज आपल्या आजूबाजूला असतात. जे काय असतं, तुमचा नवरा कामात बिझी असतो किंवा कधी कधी लेडीज पण कामात बिझी असतात, घरचं काम, काही काही लेडीज ऑफिसचं पण काम करून घरचं पण काम करतात. तर ह्या सगळ्या व्यापातून ना फक्त स्वतःसाठी रात्रीचे किंवा सकाळचे जे काही असेल 15 मिनटं हे फक्त एकामेकांबद्दल किंवा आपल्या स्वतःच्या फ्युचरबद्दल एक डिस्कशन का होईना, छोटंसं डिस्कशन, आज दिवसभर काय केलं याच्यापासून तुम्ही चालू करा. त्याने काय होतं की आपल्या नात्यातला गोडवा हा नेहमी टिकून राहतो. एकामेकांना टाईम दिला गेला पाहिजे आणि कम्युनिकेशन पण केलं पाहिजे. अजून एक खूप गोष्ट आजकाल रेड फ्लॅग आहे, बऱ्याच नात्यांमध्ये ती घडते की दुसऱ्याचं बघायचं आणि आपल्या नात्यामध्ये ते
ट्राय करायचं. जसं की एखादा व्यक्ती त्याच्या वाईफला एखादं गिफ्ट देत असेल तर लगेच आपण आपल्या नवऱ्याकडून ते एक्सपेक्ट करणं की त्यानं त्या गिफ्ट आपल्याला दिलं पाहिजे. किंवा एखाद्या सोशल इन्फ्लुएन्सर जे लोक असतात ते सगळं खरं नसतं, खूप जास्त फेक असतं. याच्यावर तुम्ही विश्वास नका ठेवू. जसं की एखाद्या इन्फ्लुएन्सरनी त्याच्या वाईफसाठी खूप ग्रँड वेलकम केलं आहे किंवा आजूबाजूला खूप पैशावाले लोक जर तुमच्या असतील, जसं की माझ्या आजूबाजूला असतात, तर त्यांनी त्यांच्या सुनेचं किंवा त्यांच्या बाळाचं किंवा त्यांच्या जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील ते खूप जास्त ग्रँड केले. म्हणून आपण हट्ट केला पाहिजे आपल्या नवऱ्याकडे की बाबा तू असं कर, असं केलं पाहिजे, तू असंच कर, तू करतच नाही, मग मला जे काय असं तुमचं ते वाद चालू होतं. दुसरी एक गोष्ट होते की स्वतःच्या पार्टनर बरोबर दुसऱ्याचा पार्टनर कंपेअर करणं. जसं की फॉर एक्झाम्पल सोशल मीडियावर कोणी जर खूप जास्त प्रेम दाखवत असेल आपल्या वाईफबद्दल किंवा आपल्या नवऱ्याबद्दल, तर आपण एक्सपेक्ट करणं आपल्या पार्टनरकडून की बाबा तू पण असं कर, हे असं कर. हे खूप मोठा रेड फ्लॅग आहे. याने फक्त भांडण होतात, खूप जास्त एक्सपेक्टेशन एकमेकांकडून वाढतात, खूप जास्त बर्डन आपल्या नात्यांवर येतं. तर हे प्लीज करू नका. सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवणं हे खूप जास्त चुकीचं असतं. सोशल मीडिया बघणंच मुळात कमी करा. त्यामुळे काय होतं की आपण अननेसेसरी कॉन्टेंट कन्झ्युम नाही करत. ओके, सो हे होते माझे काही रेड फ्लॅग. जर याच्यामध्ये अजून तुम्हाला काही रेड फ्लॅग ॲड करायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.